बातमी पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एकता नगरमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। कमरेपेक्षाही जास्त पाणी या भागात साचू लागलंय। त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। त्यासाठी अग्निशमन दलानं बोटी सज्ज केलेल्या आहेत। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुण्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एकता नगर आणि निंबज नगरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती परत एकदा निर्माण झालेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे पुन्हा एकदा इकडच्या लोकांना स्थलांतरित करण्याचं कार्य हे काल रात्री 12 वाजल्यापासून चालू आहे। आत्ता आपण पुणे अग्निशमन दलाच्या जवानांसोबत आहोत ज्यांनी काल रात्रीपासून या लोकांना इकडनं स्थलांतरित करण्याचं बचाव कार्य सुरू केलं आहे। सर, नक्की काय परिस्थिती आहे आणि हे सगळं कार्य कधीपासून सुरू झालं? काल सकाळपासून आमची टीम इथे होती। रात्रीपासून बी काल दुपारी रात्री बी होती। सकाळी 9 वाजता खडकवासला धरणातनं 29,400 विसर्ग सोडलेला होता। त्यामुळे पाणी हळूहळू वाढत होतं। नंतर पुन्हा 11 वाजता धरण शेतात पाऊस भरपूर असल्यामुळं 35,000 क्युसेसने पाणी सोडलं। त्यामुळं सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी घुसलेले आहे आणि रस्ते सगळे जलमय झालेले आहेत। त्यामुळं आम्ही सकाळपासून नागरिकांना त्याची कल्पना दिली होती। नागरिकांना बाहेर अगोदरच काढलेलं होतं। आता काय एखाद्याला व्यक्तीला यायचं असलं तर आपण त्याच्याकरता बोट वगैरे आमचे सगळे रेस्क्यू साहित्य ठेवलेले आहेत। नक्की लोकांना कुठे स्थलांतरित करण्यात आले आणि किती लोक आहेत? सकाळपासून काढलेली तशी लोक अगोदरच बाहेरची बरेच पडलेली आहेत। कॉर्पोरेशननी पुणे महानगरपालिकेने त्यांची सोय केलेली आहे। शाळांमध्ये तिथं हे केलेलं स्थलांतरित केलेलं। नक्कीच आपण जसं बघू शकतो आजूबाजूला जवळपास कमरेच्याही वरती पाणी एकता नगरमध्ये साचलेलं पाहायला मिळते। त्याचमुळे जे काही आठवडा साधारण 8 ते 9 दिवसा अगोदर जे जीवन पूर्वपदावरती आलेलं होतं ते परत एकदा विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। इकडेच आपल्या बाजूला आर्मी जवान जे आहेत ते परत एकदा पाहणी करून गेले की कोण इकडे अडकलेलं तर नाहीये ना। अशी परिस्थिती असताना जर पाऊस हा मुसळधार राहिला तर पुन्हा एकदा पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येईल। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आव्हान पुणे महानगरपालिका, पुणे अग्निशमन दल आणि मुख्यमंत्र्यांकडून देखील करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन निकेतन माने सोबत रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।